हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज ना मी निघाली होती. आमच्या इथे ना सत्यनारायणची पूजा होती, तिथे मला जायचं होतं. सो मी विचार केला एक नॉर्मल गेस्ट मेकअप करू. सो मी जेव्हा मेकअप करायला घेतला तर मी विचार केला चल एक व्हिडिओ बनवून टाकते ह्याच्यावरती. सो आता मी जास्त तर करत नाही आणि मला येत पण नाही एवढा चांगला मेकअप. सो मी बेसिक गोष्टी केल्या आणि आता तर मला समजलं आहे की जेव्हा आपण मेकअप करतो त्याच्या आधी आईस लावलं ना तर त्याच्याने, आणि कधीकधी आपण फाउंडेशनमध्ये पण ते सुद्धा करू शकतो. फाउंडेशन जेव्हा आपण यूज करतो त्याच्यामध्ये खूप ऑइल असते, बिकॉज ते जेव्हा आपण फाउंडेशन यूज करतो तेव्हा खूप ऑइली होतो कोणाकोणाचा फेस. तर त्याच्यासाठी जेव्हा फाउंडेशन यूज करता ना तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही मस्तपणे आईस खूप चांगले प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स करा. तर मी ते ऑलरेडी करून घेतलं होतं बिकॉज आता मला माहिती आहे, सो दॅट्स वाय. सो ते मी चांगलेपणे फाउंडेशनमध्ये चांगल्या प्रकारे राहते आपल्या फेसवरती खूप लाँग टाईमसाठी, म्हणजे खूप लवकर स्वेटी नाही होत, काही गोष्टी होत नाहीत. म्हणून मग मी आणि कन्सील केलं होतं. मी खूप जास्त काही यूज नाही करत बिकॉज हे बघा मी हातावरतीच ट्राय केलं होतं, म्हणजे हातावरतीच केलं होतं बिकॉज मला खूप घाई झाली होती. सो म्हणून मग मी ते हातावरती केलं चांगलं आणि खूप लाईटच मेकअप केलं होतं. मी काही हे नाही केलं. माझ्याकडे ऑलरेडी एक शेड, 2-3 शेड आहेत, जे शेड मला असं वाटतं की मी एक चुकीचा शेड घेतला होता, तर ते मी करून घेतलं की मिक्स केलं एक लाईट शेड एक डार्क शेडला. त्याच्यानंतर थोडासा लाईट झाला होता माझ्या फेससाठी, तो ओके वाटत होता म्हणून मग मी ते यूज केलं. त्यानंतर मस्त कॉम्पॅक्ट पावडर लावली होती मी आणि पिंकी होण्यासाठी ब्लश, जे की मी आता सध्या मेकअप करायचा ट्राय करते म्हणून मी त्या गोष्टी यूज करते. सो तुम्ही पण जेव्हा त्या गोष्टी करता तेव्हा तुम्ही आधी पहिलं ट्राय करा चांगलेपणे, म्हणजे मस्त वाटतं. असं काही वेगळं नाही वाटत. मी कधी कधी विचार करते की बिकॉज आता मला तर जास्त काही मेकअप आवडत नाही बिकॉज मी करून राहत पण नाही जास्तीत जास्त 1 तास. त्यानंतर मला स्वतःला काही कसं तरी व्हायला लागतं. म्हणून मग मी जेव्हा आता ह्या गोष्टी करायला लागले तर मला कळतं की नाही, ज्या मेकअप करून इतकं टाईम राहतात ते खूप स्ट्रगल करत असतील. बिकॉज जर आपण स्वेट झालं, जर आपण आपल्याला स्वतःलाच ते कसं तरी वाटायला लागतं की यार काय होतं माझ्या फेसला, कुठे लाईन्स येत आहेत, कधी जास्त स्माईल नाही, कधी हे नाही. म्हणून आपण जास्त मेकअप करू नये, बेसिकच करा असं. आणि मेन म्हणजे मी नॅचरलच गोष्टी सांगत असते स्किनसाठी, की जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज पण नाही पडणार. बट ठीक आहे, कधी आपल्याला लागते म्हणून आपण करू शकतो आणि करावं पण. असं जितकं मेकअप करून राहाल, म्हणजे रेग्युलर घरी तर नाही करत आपण बिकॉज कधीतरी बाहेर जाताना, म्हणून मग मी मस्त नॉर्मलच केलं होतं आणि मग रेडी झाली मी. आणि त्यानंतर म्हणजे मला सगळ्यांकडनं चांगलेच हे आले होते की चांगलं वाटतं आहे, म्हणजे भरपूर टायमाने मी तर म्हणून सगळे बोलत होते की चांगलं वाटतं आहे करून. असं बेसिक आय शॅडो लावला होता, लाईट एकदम, जास्त डार्क पण लावला नव्हता बिकॉज मला सध्या हे सगळ्या गोष्टी आवडत नाही. बट मी ट्राय करते ना, सो मला असं वाटतं की हां चांगलं वाटतं आहे माझ्यावरती. असं एकदम बघा लाईटच केलं होतं. नंतर मस्त टिकली लावून रेडी झाली, त्याच्यानंतर मस्त गेली. तर तुम्ही जर आता आलात तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.